जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था पाक रसातळाला गेलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आणि त्यांच्या हाताखाली जिल्हा पोलीस प्रमुख आणि प्रशासनानं यात जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आणि अशी काहीतरी कामगिरी करून दाखवली पाहिजे की जनतेच्या मनात लोकांच्या जो पोलीस प्रशासनाबद्दल कायदा सुव्यवस्थेबद्दलचा एक भ्रम तयार झालेला आहे, एक भीती तयार झालेली आहे। ती भीती लोकांच्या मनातून उतरली पाहिजे। इतकी गुन्हेगारी शिखरावर पोचलेली आहे की तुम्ही लहान मुलाचा बळी घ्यायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही। लोकांच्या घराघरात एक चिंतेचं वातावरण आहे की आपल्या घरातली मुलं बाळं बायका पोरं सुस्थितीत आहेत का। लोकांना यापासून रिलीफ पाहिजे आहे। दोषी म्हणून आता जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आलेले आहेत, त्यांनी त्यांच्या आडनावाप्रमाणे दोषींना कारवाई करून जेरबंद केलं पाहिजे किंवा वेळ प्रसंगी एखादं जिल्ह्यात एन्काउंटर केलं पाहिजे। मग त्यासाठी काही लोकांना घेऊन जिल्हा पोलीस प्रमुखांना योग्य भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत। जिल्ह्यातला एकही आमदार, जिल्ह्यातले 1.5 खासदार यावर बोलायला तयार नाहीत। यांनी लोकांच्या प्रति भावना जाणून घेऊन लोकांच्या भावना त्यांना माहीत नाहीत असं नाही, मात्र जी आळीमिळी गुपचिळी जी भूमिका घेतलेली आहे, जी गांधारीची भूमिका घेतलेली आहे, त्या गांधारीच्या भूमिकेतनं कुठंतरी ॲग्रेसिव्ह होण्याची गरज आहे। तुम्ही तुमच्या साखर कारखान्यांना कर्ज पाहिजेत म्हणून ॲग्रेसिव्ह होता, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना नगरसेवक करायसाठी कॉप्ट करायसाठी ॲग्रेसर होता, मग जनतेच्या या प्रश्नावर कधी ॲग्रेसर होणार असा जिल्ह्यातल्या 8 आमदारांना आणि जिल्ह्याच्या 1.5 खासदारांना आमचा या भयमुक्त व नशामुक्त आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न